तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. महाराष्ट्राचा कांदा प्रश्न दिल्ली दरबारी. अमित शहांसोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची चर्चा होणार. तर केंद्रीय मंत्री CR पाटील यांच्यासोबत सिंचन प्रश्नी बैठक. एसटीच्या मुद्द्यावरही शिंदे चर्चा करण्याची शक्यता. सोलापूरमध्ये कांद्याचे दर 2 ते 5 रुपये प्रति किलोने वाढले. कांद्याला सरासरी 15 ते 18 रुपये प्रति किलो भाव. कांद्याचे दर काही प्रमाणात वाढले असले तरी ते समाधानकारक नसल्याची शेतकऱ्यांची भावना. राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये भुजबळ तटकरेंमध्ये खडाजंगी. दादांनंतर पक्ष वाढवताना फक्त पटेल आणि मीच टीकेचे धनी. कोणीही नेता बचावासाठी आला नाही. राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरेंचा संताप. तर हा विषय बैठकीत नको, भुजबळांचं वक्तव्य. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीतील धुसफूस शिगेला. मुंबईमध्ये असूनही प्रफुल्ल पटेल बैठकीला गैरहजर राहिल्यानं चर्चांना उधाण. तर गैरहजेरीमागे काही कारण असेल, भुजबळांची सूचक प्रतिक्रिया. राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवारांची अर्थ खात्यावरून नाराजी. वारंवार मागणी करूनही भाजप अर्थ खातं देत नसल्यानं सुनेत्रा पवार यांच्याकडून खंत व्यक्त. सूत्रांची माहिती. पक्षाची बदनामी करणाऱ्यांना सडेतोड उत्तर द्या. राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवारांच्या वरिष्ठ नेत्यांना सूचना. माध्यमांमध्ये पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी तटकरे, सोळंके तसेच भुजबळ आणि अनिल पाटील यांच्यावर सोपवल्याची सूत्रांची माहिती. शरद पवार यांच्या पक्षाला मोठा धक्का. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे 30 मे रोजी भाजपात जाणार. सूत्रांची माहिती. अहिल्यानगर विधान परिषद निवडणूक लढण्याची शक्यता. जयंत पाटील यांचा हात जोडतानाचा फोटो पोस्ट करत दिले होते संकेत. विधान परिषदेच्या 17 पैकी 14 जागांवर भाजपचे एकहाती बहुमत. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये शिवसेनेकडे बहुमत. तर पुणे, परभणी, हिंगोलीमध्ये राष्ट्रवादीकडे जादुई आकडा. विधान परिषदेसाठी महायुतीचा 12-4-1चा फॉर्म्युला शिवसेनेला अमान्य. शिंदे दिल्लीमध्ये भूमिका मांडणार. शहांसोबत चर्चा करणार. शिवसेनेला सातत्य वागणूक मिळत असल्याचा आरोप. सूत्रांची माहिती. भरत गोगावलेंच्या रायगड पालकमंत्री पदाचा मार्ग अखेर मोकळा. कोकण विधान परिषदेची जागा अनिकेत तटकरेंना सोडण्याच्या बदल्यात गोगावलेंना मंत्रीपद अर्थातच पालकमंत्रीपद मिळणार. तर निकटवर्तीय इम्तियाज खत्रींसाठी पार्थ पवार आग्रही असल्याची सूत्रांची माहिती. विधान परिषदेच्या जागा वाटपासाठी आज मवियाची बैठक. बैठकीला हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे आणि अंबादास दानवे उपस्थित राहणार. जागा वाटपासंदर्भात प्राथमिक चर्चा केली जाणार. सूत्रांची माहिती. शेतकरी कर्जमाफीला केंद्रीय निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील. 30 जूनपूर्वी कर्जमाफी मिळण्याचा मार्ग मोकळा. निवडणूक आयोगाकडून योजनेला मंजुरी. आचारसंहितेच्या अडथळ्यामुळे प्रक्रिया रखडण्याची शक्यता होती. घाटकोपरच्या सागर पार्क सोसायटीमध्ये बकरा कुर्बानीला विरोध. बीएमसीकडून मंगळवारी रात्री अचानक बकरा कुर्बानीची परवानगी रद्द. पालिकेला जागा द्यावी, तिथं आम्ही बकरा कुर्बानी करू. नागरिकांची भूमिका. किरीट सोमय्या घटनास्थळी दाखल. मीरा रोड नंतर गोरेगाव पूर्वमधील गोकुळधाम परिसरामध्ये कुर्बानीला विरोध. उघड्यावरती बकरी कुर्बानीला परवानगी देऊ नका. नगरसेविका प्रीती सातम यांची प्रशासनाकडे मागणी. नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी 2 आरोपींना बेड्या. लातूरमधून डॉक्टर मनोज शिरुरेसह पुण्यातील मेडिकल अकॅडमीचा शिक्षक तेजस शहा यालाही अटक. तर आणखी एक महिला प्राध्यापकही सीबीआयच्या रडारवर. नीट पेपरफुटी संदर्भात आरोपी शिवराज मोठेगावकरचा सुनियोजित कट होता. मोठेगावकरने आपल्याच कार्यालयामध्ये काम करणाऱ्या PV कुलकर्णी आणि मनीषा मांढरेची NTA कमिटीवर वर्णी लावली. शिवराज मोठेगावकरकडे 10 दिवस आधीच नीटचा पेपर आला होता. सीबीआय चौकशीमध्ये मोठेगावकरच्या मुलाची कबुली. सूत्रांची माहिती. शिवराज मोठेगावकरसह आरोपी प्रल्हाद कुलकर्णीला आज कोर्टात हजर केलं जाणार. अत्याचारी भोंदू अशोक खरातवर चित्रपट येणार. शिवसेना नेत्या दीपाली सय्यद रुपाली चाकणकरांची भूमिका साकारणार. सिनेमामध्ये खरातचा ढोंगीपणा. प्रकरणाशी संबंधित राजकारणामागील काही प्रभावशाली व्यक्तींचे वास्तवही उलगडलं जाणार. विधान परिषद निवडणुकीपूर्वी वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये राजकीय खळबळ. भाजपने 200 पेक्षा जास्त नगरसेवक सहलीला नेल्याची माहिती. काँग्रेससह सर्वपक्षीय नगरसेवक पर्यटनावर असल्याचंही समोर. मुंबईमध्ये मंत्रालयासमोर पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन. महिला अत्याचार, नीट पेपरफुटी प्रकरणी आक्रमक पवित्रा.
सक्षणा सलगर यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर कॉरिडॉर प्रकल्पाला ठाकरे गटाचा विरोध. मैदान वाचवण्यासाठी आंदोलन करणार आमदार महेश सावंत. नगरसेवक निशिकांत शिंदेंसह विविध पदाधिकाऱ्यांचा आंदोलनामध्ये सहभाग. एसआयआर प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयाकडून घटनात्मक मान्यता. एसआयआर करण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार. मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी अचूक मतदार याद्या आवश्यक. कोर्टाचं निरीक्षण. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे. दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.